नमस्कार सगळ्यांना. चला पटपट सगळे जॉईन व्हा. सगळे पटपट जॉईन व्हा. मला एकदा सांगा की व्यवस्थित आवाज येतोय का. एकदा मला सांगा की आपण आपला ऑडिओ आणि व्हिडिओ व्यवस्थित आहे का, आवाज व्यवस्थित येतो का. एकदा मला सांगा. सगळे पटपट जॉईन करा. आवाज येतोय. मी एकदा चेक करते. आवाज येतोय. येतोय येतोय. येस 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 येतोय. कोणीतरी कमेंट करा आणि सांगा की आवाज व्यवस्थित येतोय का. काही प्रॉब्लेम आहे का सांगा मला. आवाज व्यवस्थित येतोय का एकदा सांगा. ज्या लोकांनी जॉईन केलेलं आहे, जे लोक लाईव्ह आहेत, आवाज येतोय का व्यवस्थित. सांगा. आवाज येतोय का व्यवस्थित एकदा सांगा मला. सगळ्यांनी पटपट जॉईन करा. जे लोक जॉईन आहात त्यांनी मला सांगा की आवाज येतोय का. येस, रिजॉईन केल्यावर येतोय का. चालेल चालेल, पण येतोय ना. ठीक आहे, आवाज येतोय. येस येस येस. प्रणिता, बालाजी, येस. अंकिता, आवाज येत नाही आहे. बाकीच्यांना येतोय ना अंकिता. बाकीच्यांना येतोय. एकदा रिजॉईन करा. एकदा रिजॉईन करा. एकदा तुम्ही ऍप मधून बाहेर पडा आणि परत एकदा सुरू करा. तुम्हाला आवाज येईल अंकिता. येस येस येस. मोनिका, स्क्रीन व्यवस्थित आहे. ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही व्यवस्थित आहे का एकदा मला थंब देऊन सांगा. म्हणजे आपण आज आपला ऍग्री सुरू करतोय. ऍग्रीचा आज आपण काय बघतोय तर आपला जो काही सिलेबस आहे, अभ्यासक्रम आहे, तो बघतोय आपण आज. एकदा मला सांगा सगळ्यांनी, म्हणजे आपण पुढच्या 1 मिनिटात सुरू करायला बरं झालं. ओके, येतोय ना आवाज. चालेल, सांगा एकदा मला. सगळ्यांनी पटपट मेसेज करा आणि सांगा की आवाज व्यवस्थित येतोय का, स्क्रीन व्यवस्थित दिसते का, हे सांगा. कारण पुढच्या जो काही वेळ आहे त्याच्यानंतर मग एकदा सुरू केलं की मग कळत नाहीत त्या गोष्टी, त्यामुळे मला सांगा. येस येस. सगळ्यांनी रिजॉईन करा. नेटवर्कचा काहीतरी इश्यू झाला असेल त्यामुळे रिजॉईन करा. आवाज येईल सगळ्यांना. सगळ्यांना आवाज येईल. येस येस, चालेल. रिजॉईन करा आणि एक मेसेज करा, थंब द्या असा, म्हणजे कळेल की सगळं व्यवस्थित आहे. ऑल ओके. चालेल चालेल. अंकिता, येतोय ना तुम्हाला आवाज. चालेल, ठीक आहे. आता आज आपण कृषी सेवकसाठी अभ्यासक्रमाचं जे काही विश्लेषण आहे ते विश्लेषण बघतोय. यस, कृषी सेवक ही जी काही आपली परीक्षा आहे त्या कृषी सेवकच्या परीक्षेचा अभ्यासक्रम नेमका काय आहे तो आपण आज थोडक्यात बघणार आहोत. येस, तुम्ही जी सगळी मुलं असाल बऱ्यापैकी डिप्लोमाची असताल, हा ना. मला सांगा बरं कोण कोण ह्याच्यामध्ये ऍग्री डिप्लोमा केलाय. बऱ्यापैकी जी काही सगळेजण असताल तुम्ही याच्यामध्ये ऍग्री डिप्लोमा झालेला असेल तुमचा आणि मराठीत झालेला असेल. येस, त्यामुळे आपण मराठीमध्ये एकदम प्रॉपर जी आपली स्थानिक भाषा आहे त्याच्या, कारण आपल्याला जे काही काय म्हणतात, जो आपला जगाचा पोशिंदा असणारा शेतकऱ्याची माहिती जी असते ती कशी आपण मराठीमध्ये आपल्या भाषेमध्ये आली की ती आपल्याला कळती. येस, त्याच्यामुळं आपण एकदम आपली पूर्ण बॅच मोस्ट ऑफ मराठीमध्ये असेल. फक्त काही गोष्टी असतील की जे आपण इंग्लिशमध्ये बघणार आहोत, बाकीचे आपण मराठीमध्ये आपण बघणार आहोत. का, कारण सगळी डिप्लोमा केलेली मुलं असतात मोस्ट ऑफ. समजा कोणी डिग्री जरी केलेली असेल तरी सुद्धा जेव्हा आपली भाषा, स्थानिक भाषा त्यातनं आपल्याला त्या गोष्टी कळवतात. नांगरणी, कुळवणी, नांग्या भरणे असलं आपण जर ऐकलं तर मग आपल्यासारखं वाटायला लागतं. ते अभ्यास वाटत नाही, मग रोजचं आपलं कामाच्या पद्धतीचाच भाग आहे असं आपल्याला वाटायला लागतं. येस, त्याच्यामुळे आपण हा सगळा भाग जास्तीत जास्त मराठीमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. येस, चालेल. आता आपण आज कृषी सेवक किंवा कृषी सहाय्यक या पदाचं कृषी घटकांचा अभ्यासक्रम बघणार आहे. जो काही कृषी घटक आहेत, कारण आपल्याला माहिती ही 200 मार्काची परीक्षा आहे आणि त्याच्यामध्ये 120 मार्क खूप मोठा वाटा या कृषी भागाचा आहे. त्यामुळे आज आपण कृषी विषयक घटकाचं की नेमका आपण आपल्या या बॅच मध्ये काय काय अभ्यासणार आहोत या गोष्टी आपण पुढच्या 1 तासामध्ये बघणार आहोत. येस, आता
तुम्हाला या बॅच मध्ये नेमकी काय गोष्टी मिळणार आहेत, पुढे जाऊन मी सिलेबस वगैरे या सगळ्या गोष्टी सांगणारच आहे, परंतु तुम्ही ज्या विश्वासाने ही बॅच जॉईन केली VK क्लासवर, आता या बॅच मध्ये तुम्हाला नेमक्या काय काय गोष्टी मिळणार आहेत त्या थोडक्यात सांगू. आपले जे लेक्चर असते ते लाईव्ह असणार आहेत आणि लाईव्ह नंतर जे काही ते रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुम्हाला, जोपर्यंत तुमची एक्झाम होत नाही, कारण अजूनपर्यंत काही जाहिरात आलेली नाहीये, त्यामुळे नेमकी एक्झाम कधी होईल माहित नाही, त्यामुळे आपल्या बॅचचा असा कुठला कालावधी नाहीये. येस, विठ्ठल कांगणे सरांनी कुठला कालावधी यासाठी ठेवलेला नाहीये तुमच्यासाठी, आणि त्याच्यामुळं बॅचचा कुठलाही कालावधी नाहीये. जोपर्यंत तुमची एक्झाम होत नाही तोपर्यंत याचा कालावधी राहणार आहे. हीच लाईव्ह लेक्चर आपले रेकॉर्डेड स्वरूपात राहणार आहेत. त्यासोबत की टेक्निकल सिलेबस असणार आहे, म्हणजे या बॅच मध्ये म्हणजे मी पर्सनली टेक्निकल सिलेबस घेणार आहे. बाकीचे जे काही लोक आहेत त्यांनी मराठी इंग्रजी ते नॉन टेक्निकल मध्ये होतात. येस, ते पण आपण घेणार आहोत याच बॅच मध्ये. टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही भाग या बॅच मध्ये आपण घेणार आहोत. 120 गुणांची जे काही 120 गुण आहे त्याची परिपूर्ण आपण तयारी करणार आहोत या बॅच मध्ये. कृषी घटकाचा संपूर्ण अभ्यासक्रम असेल, PDF स्वरूपात नोट्स असतील, कारण आता बरेच जणांनी डिप्लोमा डिग्री केल्यानंतर तुम्हाला बराच काळ 2-4 वर्ष झाले असतील, गॅप पडला असेल, बऱ्याच गोष्टी तुम्हाला आठवत नसतील, जुनी पुस्तकं तुमच्याकडे अवेलेबल नसतील, बऱ्याच गोष्टी असणार आहेत. का? कारण माझं स्वतःचं पण BSc एग्री झालं, त्याच्यामुळे मला माहिती की जुनी पुस्तकं तुमच्याकडे नसतील, बऱ्याच गोष्टी असतील, परंतु टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्हाला मी ज्या काही PDF देते, ज्या काही नोट्स देते, त्या नोट्स जरी वाचल्या आणि रेग्युलर आपलं लेक्चर केलं तरी सुद्धा तुम्हाला मार्क्स पडतील. का? कारण आपण PYQ चा बेस घेऊन सगळ्या गोष्टी तयार केलेल्या आहेत. टेस्ट सराव असणार आहे, तुम्हाला टेस्ट घेतल्या जातील, या टेस्ट मधून बऱ्याच गोष्टी आपल्या क्लिअर होतील. येस, आपण या बॅच मध्ये आपला बेस पक्का करून घेणार आहोत आणि बेस पक्का केला की त्याच्यानंतर मग ज्या काही फॅक्च्युअल गोष्टी आहेत त्या ऑटोमॅटिक तुमच्या काय व्हायला लागतात, सुधारायला लागतात. काय टेन्शन घेऊ नका. पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये, पुढच्या 3 ते 3.5-4 महिने, म्हणजे माझा तर विचार की 4 महिने आपली बॅच चालेल, परंतु तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला सगळ्या नोट्स मिळतील, जरी तुम्हाला पुस्तकं भेटत नसतील, कारण मला माहिती आहे तुमच्याकडे पुस्तकं नसणार आहेत ऍग्रीचे, तुम्ही सोडून बरेच दिवस झालेले असणार आहेत. ह्या सगळे हे जेन्युअन प्रॉब्लेम आहेत, ह्याच्यामध्ये काही असं वेगळं नाहीये. बऱ्याच जणांनी दुसरीकडे म्हणजे स्पर्धा परीक्षा सुरू केलेली असेल, बऱ्याच जणांनी दुसरं काहीतरी बिझनेस सुरू केला असेल, त्याच्यामुळे आता पुस्तकं नसतील तुमच्याकडे, हे मला माहिती. परंतु आपण PDF स्वरूपात तुम्हाला नोट्स देणार आहे आणि विथ आपलं रोज एक टास्क लेक्चर होणार आहे. त्या लेक्चर मधून आणि PDF मधून या 2 गोष्टी विथ PYQ सुद्धा मी घेणार आहे आणि त्याचसोबत तुम्हाला मी सराव पेपर सुद्धा घेणार आहे. या सगळ्या गोष्टीतून तुमची परिपूर्ण तयारी होणार आहे. त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका. आता तुम्ही बॅच जॉईन केले म्हणजे आता तुम्हाला काहीच टेन्शन नाही. माझ्या परीने जेवढे होईल तेवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही कुठेही पुस्तकं शोधत बसू नका. डिप्लोमाची पुस्तक कुठं आहेत का, डिग्रीचे आहेत का, कृषी दर्शनी कुठं राहुरीला वगैरे भेटते का, असं अजिबात काही करू नका. कारण मी सगळ्या गोष्टी एकत्र करून तुम्हाला नोट्स दिलेल्या आहेत. रिसेंटच्या सगळ्या गोष्टी एकत्र करून नोट्स बनवलेल्या आहेत. त्यामुळे काही शोधू नका, सगळं तुम्हाला नोट्स स्वरूपात मिळणार आहे. आता पहिल्यांदा तुमचं टेन्शन कमी झालं, आता पुढचं तुम्ही शांततेत ऐका. येस, आता एक्झाम पॅटर्न कसा आहे थोडक्यात आज बघून घेऊ, म्हणजे बऱ्याच जणांना माहित पण असेल, परंतु ज्यांना माहित नाही त्यांना माहित होऊन जाईल. पहिल्यांदा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान म्हणजे काय? ह्याच्यामध्ये चालू घडामोडी पण असतील, इतिहास पण असेल, त्यासोबत पॉलिटी पण असेल, भूगोल पण असेल, इकॉनॉमिक्स पण असेल, सामान्य विज्ञान पण असेल, ज्याला आपण सायन्स असं म्हणतो. सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये असणार सामान्य ज्ञानमध्ये. गणित बुद्धिमत्ता आहे आणि या सगळ्यांना किती किती गुण आहेत आणि किती किती प्रश्न आहेत तर 20-20. येस, हा सगळा भाग झाला 80 मार्काचा. आपले 200 मार्काचा पेपर असतो. 2018-19 पेपर तुम्ही बघितले असतील. 23च्या पेपरमध्ये मी पुढे जाऊन ते तुम्हाला सगळं सांगणार आहे की 23च्या पेपरमध्ये जरी बदल झालेले असतील तरी सुद्धा बेस आपला 18-19चे पेपरच आहेत, हे लक्षात घ्या. हे मी तुम्हाला पेपर दाखवल्यानंतर आणि आतापर्यंत आलेल्या प्रश्न जर तुम्ही बघितले तर तुमच्या लक्षात येईल की बेस हा 18-19 मध्येच दडलेला आहे, जरी 23ला पॅटर्न बदललेला असला तरीही. कारण त्याच्यामध्ये सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत आपण डीप मध्ये सगळं शिकणार आहोत. येस, पूर्ण जाऊन डीप मध्ये शिकणार आहोत. ज्या गोष्टी तुम्ही डिप्लोमा डिग्रीलाही शिकला नाहीत ते तुम्ही आता शिकणार आहात या बॅच मध्ये. तुम्हाला त्या गोष्टींचा अर्थही माहित नव्हता, म्हणजे आम्ही शिकलो, रट्टा मारून शिकलो, कसं का शिकणार, डिप्लोमा असो डिग्री असो, परंतु आता जे शिकतोय ना ते आपण समजून उमजून शिकतोय. येस, आता इथं आपण जे घेणार आहे ते कृषी घटक घेणार आहे. या कृषी घटकामध्ये सगळ्यात महत्वाचे 120 आणि 120 म्हणजे गुण तेवढीच आणि प्रश्न पण तेवढेच आहेत. मी हे 18-19चे पेपर जे आहे त्यानंतर आता 23चा पण तुमचा पेपर झाला, सगळे पेपर एकत्र करून तुम्हाला मी सांगते. येस, म्हणून माझा
शिकवण्याचा बेस जरी सगळे म्हणत असतील की 2023 ला पॅटर्न बदलला, हे झालं, येस बदललाय, मान्य मला, परंतु बेस तुमचा 18-19चाच पेपर आहे, अजूनही लक्षात घ्या. कारण तुम्ही जर 18-19च्या पेपर PYQ बघितले तरच तुम्ही 23चा प्रश्न पत्रिका समजून घेऊ शकता. येस, अशा पद्धतीच्या या गोष्टी सगळ्या आहेत. चला आता 120 मार्काची तयारी आपण इथून पुढे करतोय. नॉन टेक्निकल जो भाग आहे तो किती मार्काचा आहे? 80 मार्काचा. आणि जो टेक्निकल भाग आहे, ज्या विषयाचे म्हणजे कृषी सेवकचे सगळ्यात महत्वाचे जे काही विषय असणार आहे तो कृषी घटक आहे. त्या कृषी घटकामध्ये पण खूप सारे टॉपिक आहेत, ते टॉपिक किंवा विषय आहेत डायरेक्ट. आता परीक्षा पद्धती कशी असते? वेळ 2 तास असतो. आतापर्यंत तर हा पेपर TCS IBPS नच घेतलाय, परंतु आता इथून पुढे ते MPSC कडे जाऊ शकतं, आयोगाकडे जाऊ शकतं. आयोगाकडे गेलं तरी हरकत नाही, TCS IBPS कडे गेलं तरी हरकत नाही. कारण आपण शिकताना कसं शिकतोय? कन्सेप्ट विथ फॅक्च्युअल शिकतोय. दोन्ही गोष्टी एकत्र सोबत घेऊन आपण शिकणार आहोत. त्याच्यामुळे पेपर आयोगाकडे जरी गेला तरी पण आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, आणि TCS IBPS ने घेतला तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. का? कारण आपण शिकण्याचा जी काही पद्धत आहे ती एकदम डीप मध्ये शिकणार आहोत. येस, सगळ्या कन्सेप्ट समजून आपण पुढे जाणार आहोत. ह्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग हा प्रकार नसतो. जी काही डायरेक्ट रिक्रुटमेंट असते, ज्याला आपण सरळ सेवा भरती म्हणतो, कृषी सेवक ही सरळ सेवा भरती आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट रिक्रुटमेंट जी असते त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसतं. जरी ती आयोगाने घेतलं काय आणि TCS IBPS न एक्झाम घेतली काय तरी सुद्धा ही एक्झाम डायरेक्ट रिक्रुटमेंट करणार आहे, म्हणजे सरळ सेवाच आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये एकच एक्झाम असणार आहे, त्यासोबत निगेटिव्ह मार्किंगचा विषय नाही. तुम्ही 200च्या 200 क्लिक करून येऊ शकता, 202 गोळे करून येऊ शकता. एकच परीक्षा आहे, मुलाखतचा विषय नाही. का? कारण ही सरळ सेवा भरतीमध्ये येतं. आता आपण बघणार आहोत की ऍग्रिकल्चरचा सिलेबस नेमका काय आहे. येस, की आपल्याला ऍग्रिकल्चरचा अभ्यास करताना नेमका कुठल्या कुठल्या विषयांचा अभ्यास करायचा आहे. आता आपल्याला काय होतं, बऱ्यापैकी तुम्ही जे जाऊन लेक्चर बघता त्याच्यामध्ये सगळे इंग्लिश शब्द असतात. प्लांट पॅथॉलॉजी, इंटोमॉलॉजी, कळतच ना आपल्याला काय की नेमकं काय. काही नाही, एकदम सोपं आहे. तुम्हाला मी सांगते आता पुढच्या याच्यामध्ये जाऊन, काही नाही, फक्त इंग्लिश मध्ये ऐकल्यामुळे ते तुम्हाला खूप अवघड वाटतंय. कृषी सेवक तेवढी पण काय अवघड परीक्षा नाहीये. जर आपण या गोष्टी व्यवस्थित समजून घेतल्या, PYQचा व्यवस्थित अभ्यास केला, ही परीक्षा पद्धत व्यवस्थित समजून घेतली आणि त्यासोबत ह्याचा सिलेबस व्यवस्थित कंप्लीट केला तर आपण ही परीक्षा क्रॅक करू शकतो. येस, लक्षात आलं तुमच्या? पहिलं जे आहे ते कृषी विद्याशास्त्र. कृषी विद्याशास्त्राला इंग्लिशमध्ये ॲग्रोनॉमी म्हटलं जातं. ॲग्रोनॉमी म्हणजे काय? कृषी विद्याशास्त्र म्हणजे जे काही कृषी मूल तत्वे आहेत. आपल्याला डिप्लोमाला पहिल्या वर्षी विषय होता बघा, कृषी मूल तत्वे होतं ना, तुम्हाला सगळ्यांना असेल ज्यांनी डिप्लोमा केला त्यांना. कृषी मूल तत्वे स्टार्टिंगच्या पिरियड मध्ये काय केलं जातं? जी काही फील्ड आहे, जी काही जागा आहे, तिथे आपण काय करतो? लागवड करतो. या सगळ्या गोष्टी कृषी शास्त्रामध्ये, त्या लागवड करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी येतात, माती असेल, माती परीक्षण असेल, खतं असतील, ही सगळी वेगवेगळी जी काही गोष्टी येतात, जी मूल तत्वे आहेत, स्टार्टिंगच्या पिरियडला आपल्याला लागवड करण्याच्या अगोदर त्या मातीची जी काही मशागत होते, जी माती तयार केली जाते, जे बेड तयार केले जातात, जी मशागत करून एक काय म्हणतात पेरणीसाठी तयार केलेली, जी तयार करण्यासाठी जमिनीसाठी काय काय गोष्टी लागतात, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला कृषी विद्याशास्त्रामध्ये शिकायच्या आहेत. येस, दुसरं तिसरं त्याच्यामध्ये काही नाही. तुम्ही ॲग्रोनॉमी ऐकलं की तुम्हाला वाटतं खूप काहीतरी वेगळं आहे, आम्हाला जमेल का नाही, येईल का नाही. अजिबात विचार करायचा नाही, एकदम सोपं आहे. मी तुम्हाला कृषी विद्याशास्त्र हा विषय शिकवला की तुम्हाला पटपट पटपट सगळे प्रश्न सुटायला लागतील, कारण त्याच्यामध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी या सोप्या आहेत. आपली एक्झाम ड्युअल लँग्वेज मध्ये असते, बायलिंग्युअल, जे 2 भाषेमध्ये असते, मराठी आणि इंग्लिश. म्हणजे ती आयोगाने घेऊ दे किंवा TCS IBPS ने घेऊ दे, कोणी जरी ती एक्झाम घेतली तरी पण ती एक्झाम कशी आपल्यासाठी ड्युअल लँग्वेज मध्ये आहे. त्यामुळे जरी तुम्हाला इंग्लिश शब्द नाही लक्षात आले तर तुम्ही मराठीमधून, आपली जी भाषा आहे त्या भाषेतूनच आपल्याला गोष्टी लवकर कळू शकतात. त्यामुळे मराठीमध्ये सरळ सरळ त्या गोष्टी लिहिलेल्या असतात, आपल्याला लगेच कळून जातात. काही गरज नाहीये की सगळ्या गोष्टी इंग्लिशमध्ये माहित असाव्या. समजा कोणाचा इंग्लिशचा प्रॉब्लेम असेल, म्हणजे तुम्हाला मराठीत नसेल त्या गोष्टी कळत, त्यांच्यासाठी असू शकतो. परंतु मला एवढं माहितीये की मोस्ट ऑफ मुलांना मराठीमध्ये ॲग्री विषय चांगला कळतो. येस, तुम्हाला सगळ्यांना आवाज वगैरे व्यवस्थित येतोय, ऑडिओ आणि व्हिडिओ व्यवस्थित आहे? एकदा मला थंब देऊन सांगा, म्हणजे मी जे काही सांगते ती व्यवस्थित तुम्हाला लक्षात येतंय. एकदा मला थंब देऊन सांगा सगळ्यांनी, जेवढे काही जण लाईव्ह आहेत त्या सगळ्यांनी सांगा की मी जे काही सांगते ते तुम्हाला व्यवस्थित कळतंय का, तुमच्या लक्षात येतंय का. तुमचा हळूहळू कॉन्फिडन्स वाढेल. जसं जसं तुम्ही हे लेक्चर कंटिन्यू करताल तसा हळूहळू तुमचा आत्मविश्वास वाढायला लागेल. जे जे तुमचे प्रॉब्लेम आहे ते सगळे सॉल्व्ह होतील. एकदा मला सांगा, थंब द्या की आम्हाला सगळं कळतंय.
आम्हाला आवाज व्यवस्थित येतोय, आम्हाला स्क्रीन व्यवस्थित दिसते. येस, सगळ्यांनी पार्टिसिपेट करा, फक्त एका दोघांनीच नाही, सगळ्यांनी. यस, श्वेता, बालाजी, प्रणिता, सगळ्यांनी, जेवढे काही लोक लाईव्ह आहेत, भरपूर लोकांनी ऍडमिशन घेतलेलं आहे कृषी विषय ह्या कृषी सेवकच्या बॅचला. त्यामुळं सगळ्यांनी पार्टिसिपेट घ्यायचं. आपलं इंटरॅक्शन झालं पाहिजे. आपलं इंटरॅक्शन या कमेंट थ्रूच होऊ शकतं. त्याच्यामुळं पटपट कमेंट करायची. जर नाही लक्षात आलं, आवाज येत नसेल, स्क्रीन दिसत नसेल तर सांगायचं लगेच. येस, चालेल. आता हे कृषी विद्याशास्त्र हा एक पूर्ण विषय आहे, एक पूर्णता विषय आहे जो आपण कृषी विद्याशास्त्र हे आपण बघणार आहोत. त्यानंतर दुसरा विषय येतो हॉर्टिकल्चर, ज्याला आपण उद्यान विद्या किंवा फलोद्यान विद्या असं म्हणतो. काय म्हणतो? उद्यान विद्या किंवा फलोद्यान विद्या या नावाने त्याला ओळखतं, ज्याला आपण हॉर्टिकल्चर असं म्हणतो. या हॉर्टिकल्चर मध्ये कशा कशाचा समावेश होतो? झाडे असतील, भाजीपाला असतील, झाडे म्हणजे फळझाडे असतील, भाजीपाला असतील, शोभिवंत फुलं असतील, नर्सरी असेल, ह्याची वेगवेगळे जे काही तंत्रज्ञान आहे, टिश्यू कल्चर असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश कशामध्ये होतो? हॉर्टिकल्चरचा होतो. येस, हॉर्टिकल्चर जो भाग आहे ज्याला आपण उद्यान विद्या असं म्हणतो. उद्यान विद्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो? फळझाडे असतील, भाजीपाला असतील, वेगवेगळी पिकं असतील, त्यासोबत शोभिवंत फुलं असतील, नर्सरी असेल, नर्सरीचं जो काही तंत्रज्ञान आहे त्याचा आपण अभ्यास या फलोद्यानमध्ये हॉर्टिकल्चर मध्ये करणार आहोत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जरी हे तुम्हाला 10 ते 12 दिसत असतील, म्हणजे मी एक एक दाखवणार आहे पुढं, 12-13 हे टॉपिक आहेत, परंतु सगळ्यात जास्त प्रश्न कशावर येतात? या उद्यान विद्यावर येतात. ते तुम्हाला मी पुढच्या वेळामध्ये सांगणार आहे कशा पद्धतीने किती जास्त प्रश्न ह्याच्यावर आलेले आहेत. उद्यान विद्या हा सगळ्यात महत्वाचा आहे. कृषी मूलतत्वे सेकंड, परंतु फर्स्ट कशावर सगळ्यात जास्त प्रश्न आलेत? उद्यान विद्या या भागावर, ज्याला हॉर्टिकल्चर असं म्हणतो आपण. येस, या हॉर्टिकल्चर भागावर आपल्याला आलेले आहेत. येतंय लक्षात? त्यामुळे आपण पहिल्यांदा कृषी मूलतत्वेपासून आपली सुरुवात नाही करणार आहोत. आपण उद्यान विद्या हॉर्टिकल्चर पासून सुरुवात करणार आहोत. का? कारण सगळ्यात मोठा टॉपिक, 30 मार्क ह्याच्यावर, म्हणजे 120 पैकी 30 प्रश्न एकट्या हॉर्टिकल्चरवर येतात. म्हणजे आपल्यासाठी हा किती महत्वाचा विषय आहे. येस, कृषी मूलतत्वे सेकंड आपण घेणार आहोत. पहिल्यांदा आपण उद्यान विद्या पूर्ण करणार, त्याच्यानंतर आपण कृषी मूलतत्वेकडे जाणार आहोत किंवा कृषी विद्याशास्त्राकडे जाणार आहोत. तिसरं जे आहे मृदा व्यवस्थापन, ज्याला आपण मातीचं व्यवस्थापन म्हणतो, सॉइल मॅनेजमेंट, इंग्लिशमध्ये त्याला सॉइल मॅनेजमेंट असं म्हटलं जातं. मृदा व्यवस्थापन म्हणजे जे काही माती आहे त्या मातीचं व्यवस्थापन, मातीच्या बाबतीतल्या ज्या काही गोष्टी आहेत, मृदा व्यवस्थापन, माती कोणत्या प्रकारची आहे, हवामान कोणत्या प्रकारचं आहे, त्याचसोबत शारपट जमीन असेल तर त्याच्यासाठी कुठले उपाय केले जातात, प्रश्न आलेत आपल्याला. कुठल्या मातीमध्ये कशाचं प्रमाण जास्त पाहिजे का नको, कमी पाहिजे का जास्त पाहिजे, सगळ्या गोष्टी आपण या मृदा व्यवस्थापन शास्त्रामध्ये बघणार आहोत. माती व्यवस्थापन, कारण आपल्याला जर आधुनिक पद्धतीनं किंवा आपल्याला एखाद्या पिकाची लागवड करून जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागतं? ती मातीचा काय प्रकार आहे, माती परीक्षण करून ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात पुढे जाऊन. त्याच्यानुसारच आपण खतांचं प्रमाण, बियांचं प्रमाण, त्यासोबत असणारं पाण्याचं प्रमाण कुठल्या पद्धतीने केलं पाहिजे हे आपल्याला, माती जी कोणती आहे, मातीमध्ये असणारे कुठले घटक आहेत, कमी झालेत का जास्त झालेत, त्यानुसारच आपल्याला खतं द्यावं लागते. त्यामुळे मृदा व्यवस्थापन हा सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचा विषय आहे. येस, त्यामध्ये नंतरचा जो विषय आहे तो जल व्यवस्थापन, जे काय पाण्याचं व्यवस्थापन केलं जातं. शेतामध्ये पाण्याचं जे काही व्यवस्थापन केलं जातं, ज्याला वॉटर मॅनेजमेंट म्हटलं जातं, त्या पाण्याच्या व्यवस्थापन या 4 टॉपिकवर तुम्हाला 70 ते 80 प्रश्न येत आहेत. म्हणजे आपल्यासाठी 4 टॉपिक किती महत्वाचे आहेत? खूप जास्त महत्वाचे आहेत. नंतरचे जे टॉपिक आहे त्याच्यावर इतके प्रश्न येत नाहीत. याचा अर्थ असं नाही की आपण ते घेणार नाहीत. आपण सगळे विषय ह्याच्यातले घेणार आहोत, सगळे टॉपिक आपले पूर्ण होणार आहेत, सगळे विषय या ऍग्रिकल्चर विषया घटकातले सगळे विषय आपण घेणार आहोत. परंतु जास्तीत जास्त मार्क कुठल्या विषयातनं कव्हर होणार आहेत? या 4 विषयातनं. उद्यान विद्याचे कमीत कमी 27 ते 30 प्रश्न, आपल्याला जास्तीत जास्त 30 पर्यंत प्रश्न आलेले आहेत. कृषी मूलतत्वे जर बघितलं तर त्याच्यामध्ये पण 25 ते 26 प्रश्न आलेत. मृदा व्यवस्थापनामध्ये सुद्धा 25 ते 27 प्रश्न आलेले आहेत. जर आपण बघितलं तर या 4 टॉपिकवर आपल्याला 18 आणि 19 जी काही एक्झाम झाली शिफ्टमध्ये, 4 आणि 5 शिफ्टमध्ये ज्या काही एक्झाम झाल्या, त्या एक्झाम मध्ये आपण बघितलं तर या 4 टॉपिकवर सगळ्यात जास्त प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे पहिल्या स्टार्टिंगला आपण हे 4 टॉपिक एकदम व्यवस्थित करणार आहोत. जरी आपल्याला कितीही वेळ लागला तरी सुद्धा आपण बेसिक पूर्ण क्लिअर करून पुढे जाणार आहोत. त्याच्यानंतर पुढचं जे आहे कृषी विस्तार. आता कृषी विस्तार म्हणजे ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन. कृषी विस्तार आपल्याला डिप्लोमाला विषय होता कृषी विस्तार, ग्रामीण व
कृषी विस्तार, हे कृषी विस्तार ह्याच्यावर एवढे जास्त प्रश्न येतात नाही, पण 8 ते 9 प्रश्न येतात. आपण हेही एकदम इन डिटेल मध्ये पाहणार आहोत. जे जे काही पीवायक्यू आले त्या पीवायक्यूचा बेस घेऊन आपण हे कृषी विस्तार सुद्धा व्यवस्थित बघणार आहोत. त्यानंतर येतं पीक संरक्षण, ज्याला आपण प्लांट प्रोटेक्शन म्हणतो. ही जी काही पिकं आहेत त्या पिकांचं संरक्षण केलं पाहिजे. जर आपण संरक्षण नाही केलं तर त्याची जी काही लागवड आपण पिकाची केलेली आहे त्याचं उत्पादन कसं येणार? नाही येणार ना. उत्पादन कमी येणार, नाही येणार पेक्षा कमी येणार. कारण जे काही कीटक आहेत, जे काही रोग आहेत, वनस्पतीवर पडणारे रोग किंवा त्यासोबत असणारे कीटक असतील यांच्यामुळे काय होतं तर पिकांचं नुकसान होतं. मग नुकसान होऊ नये म्हणून या पिकांचं संरक्षण केलं पाहिजे. मग संरक्षण कोणकोणत्या पद्धतीने करायचं? रासायनिक असेल, जैविक असेल, या वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्या पिकांचं संरक्षण करत असतो. त्यामुळे पीक संरक्षण हा प्लांट प्रोटेक्शन हा पण विषय आपण बघणार आहोत. आता या प्लांट प्रोटेक्शन मध्ये 2 गोष्टी येतात. एक तर कीटकशास्त्र, त्या कीटकशास्त्राला आपण काय म्हणतो? एंटोमॉलॉजी. आता ज्यांनी एंटोमॉलॉजी ऐकलं त्यांना असं वाटतं की काय आहे एंटोमॉलॉजी, लक्षात घेत नाही बऱ्यापैकी. मराठीत जर आपण शिकलेलं असेल, कीटकशास्त्र म्हणलं की आपल्या जवळचं वाटतं. अरे माहिती मला, मावा माहितीये, तुडतुडे माहितीये, भुंगे माहितीयेत, हे मला सगळं माहिती. येस, हे मला शेतामध्ये असणारी ही जी काही किडे आहेत हे मला माहिती, वेगवेगळ्या आळ्या असतील, काय असतील हे मला माहिती. कीटकशास्त्र म्हणजे एंटोमॉलॉजी, दुसरं काही नाही. आणि रोगशास्त्र म्हणजे प्लांट पॅथॉलॉजी, ज्याला आपण पॅथॉलॉजी असं म्हणतो. पॅथॉलॉजी म्हणजे काय? जे काही रोग झालेले असतात त्या रोगावर उपाय करणं, पिकांवर पडणारे जे काही रोग असतात त्या रोगांचा अभ्यास करणं आणि त्याच्यावर उपाय काढणं, म्हणजेच वनस्पती रोगशास्त्र असं त्याला म्हटलं जातं, ज्याला प्लांट पॅथॉलॉजी असं म्हटलं जातं. आणि प्लांट इंटोमॉलॉजी म्हणजे वेगळं काहीच नाही, पिकांवर पडणारे जे काही कीटक आहेत ज्याच्यामुळे आपलं उत्पादन कमी होतं त्याला आपण काय म्हणतो? कीटकशास्त्र असं म्हणतो. येस, थोडक्यात कीटकशास्त्र असं त्याला म्हटलं जातं. आपण 6 टॉपिक पाहिलेले आहेत. पुढे जाऊन आता हा जो काही माल आहे तो माल आपण काय करतो? पिकवतो, परंतु नेऊन विकायला पाहिजे किंवा त्यातून आपण हा माल लागवड कशासाठी करतो आपण? की त्याच्यातून आपल्याला काहीतरी फायदा मिळावं, आपला उदरनिर्वाह व्हावा. येस, ह्याच्यासाठी आपण करत असतो हे सगळं ऍग्रीचं. म्हणजे उत्पादन कशासाठी करतोय? तर आता आपल्या सगळ्यात मध्ये कृषी अर्थशास्त्र, ज्याला आपण ऍग्रीकल्चर इकॉनॉमिक्स असं म्हणतो, की आता हा कृषी विस्तार मध्ये पण तोच विषय की तुम्ही जो काय तुमचा माल बनवलेला आहे, माल तयार केलेला आहे लागवड करून, तो आता तुम्हाला काय करायचंय? विकायचंय. सहकार असेल, विपणन असेल, हा भाग कृषी विस्तार मध्ये येतो. ते पण आपण इन डिटेल मध्ये बघणार आहोत. येस, विपणन म्हणजे व्यापार, सहकार, व्यापार ह्या ज्या काही गोष्टी आहेत, तयार झालेला माल विकायचाय थोडक्यात. येस, दुसरं तिसरं काही नाही. इकॉनॉमिक्स तेच आहे. कृषी अर्थशास्त्र म्हणजे जो काही तयार झालेला माल आहे तो विकायचा. मग यामध्ये वेगवेगळ्या ज्या काही संस्था असतील, मग त्या शासनाच्या असू द्या, त्या प्रायव्हेट असू द्या, त्यासाठी असणाऱ्या वेगवेगळ्या पद्धती असू द्या, त्या सगळ्या पद्धतीचा अभ्यास कृषी अर्थशास्त्र किंवा कृषी विस्तार या भागामध्ये येतो. वनस्पती शास्त्र, ज्याला आपण बॉटनी या नावाने ओळखतो. बॉटनी म्हणजे वनस्पती शास्त्र. नंतर 18 पेक्षा 19 ला मला वाटतंय जास्त वनस्पती शास्त्रावर प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे बॉटनी भाग पण आपण घेणार आहोत. कारण पुढे जाऊन पीवायक्यू आपल्याला काय सांगत असतात की आता आम्ही एंटर केलेला आहे, पुढच्या वेळेस आम्ही वाढू शकतो. येस, असं आपल्याला पीवायक्यू सांगत असतात. त्याच्यामुळं आता वनस्पती शास्त्र म्हणजे ज्याला आपण बॉटनी या नावाने इंग्लिशमध्ये बॉटनी म्हणतो, त्याला आपण बॉटनीचा विषय पण आता पुढच्या वेळेस आपल्याला प्रश्न येऊ शकतात. कारण आता बॉटनी विषयाने एंटर केलेला आहे. 23 ला सुद्धा बॉटनी विषयावर प्रश्न आलेले आहेत. कृषी अभियांत्रिकी, ज्याला आपण काय म्हणतो? ऍग्री इंजिनिअरिंग. येस, जे काय हत्यारे, अवजारे, यंत्र बिंत्र आहेत. येस, कृषी अभियांत्रिकी. इथं पण गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत बघा. येस, कृषी अभियांत्रिकी, ज्याच्यामध्ये जे काय अवजारे वगैरे आहेत त्या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत. येस, वेगळं काहीच नाही याच्यामध्ये, सोपं आहे. जो आपण डिप्लोमा डिग्रीला शिकलं तेच ह्याच्यामध्ये आहे. पुढे आहे पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, AHDS, ज्याला अॅनिमल हजबंड्री किंवा डेअरी सायन्स असं म्हटलं जातं. म्हणजेच काय? पशुचं संवर्धन, मग शेळी असेल, मेंढी असेल, डुक्कर पालन असेल, त्यासोबत ही वेगवेगळी जे काय कुक्कुट पालन असेल, परत दुग्ध म्हणजे दुधाचा जर व्यापार करायचा असेल तर त्याच्या बाबतीत दुधाचं उत्पादन कशा पद्धतीने घ्यायचं, त्यासोबत त्याचं पाश्चरायझेशन असेल, पॅकिंग असेल, त्याची विक्री असेल, त्याच्यापासून बनणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचं उत्पादन असेल, या सगळ्या गोष्टी आपण पशुसंवर्धन आणि त्याच्यासोबत असणारं दुग्ध व्यवसाय या भागामध्ये, या टॉपिक मध्ये या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. यस, पुढचा जो भाग आहे बीजोत्पादन तंत्र, ज्याला आपण सीड, बीज म्हणजे सीड, बियांना आपण सीड म्हणतो. सीड प्रोडक्शन आहे. यस, सीड जर व्यवस्थित असतील तरच काय होईल तर आपलं उत्पादन व्यवस्थित पद्धतीने येईल. बियाणं वेगवेगळ्या प्रकारचे असतात. पायाभूत बियाणं, संकरित बियाणं, प्रमाणित बियाणं, ह्या सगळ्या बियाणांचा अभ्यास आपण या बीजोत्पादन तंत्रामध्ये करणार
आहोत. येस, तुम्ही ऍग्री डिप्लोमाला शिकला आहे बीजोत्पादन तंत्र आपल्याला विषय होता. त्यामुळे बीजोत्पादन तंत्रामध्ये ज्या काही गोष्टी आहेत, जे चांगलं सीड म्हणून, कारण त्या सीड म्हणण्यापेक्षा जे चांगलं बीज आहे, बीज जर चांगलं असेल तरच त्याचं काय होणार आहे, व्यवस्थित पद्धतीने त्या लागवड व्यवस्थित पद्धतीने होणार आहे. त्याच्यानंतरचं जे काय उत्पादन येणार आहे ते बीजावरच अवलंबून असणार आहे. जर बीजच खराब असतील तर आपल्याला उत्पादन चांगल्या पद्धतीचं भेटणार नाही. अशा पद्धतीच्या या गोष्टी आहेत. एक मिनिट, लास्टला मी सांगते सगळं. आपल्या प्रश्नांची उत्तरं लास्टला घेऊ. थोडंसं पहिलं हे संपू द्या, त्याच्यानंतर तुमचे प्रश्न विचारा. लास्टच्या 10 मिनिटांमध्ये तुम्ही प्रश्न विचारा. येस, पर्यावरण, आपल्याला पर्यावरणावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. आपण पर्यावरणाचा पण थोडासा भाग घेणार आहोत. थोडासा म्हणजे भरपूर जे जे PYQ आलेले आहेत त्या PYQ शी रिलेटेड आपण सगळा टॉपिक घेणार आहोत. याला काय असा सिलेबस नाहीये, परंतु कसं असतं माहितीये का, जेव्हा प्रश्न आलेले असतात त्या प्रश्नामधून आपल्याला कळतं की नेमकं कोणता टॉपिक महत्वाचा आहे, कोणत्या टॉपिकला जास्त महत्व दिलं पाहिजे, कमी महत्व दिलं पाहिजे. पर्यावरणावर एखाद 2 प्रश्न आलेले तरी सुद्धा आपण ते घेणार आहोत. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जो आहे बघा, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय कृषी विषयक योजना स्कीम ज्या आहेत, ज्या काही स्कीम झाल्या आहेत त्या राष्ट्रीय असू द्या, म्हणजे भारताच्या लेवलवर असू द्या किंवा महाराष्ट्राच्या लेवलवर असू द्या, ज्या काही शेतीशी रिलेटेड असणाऱ्या किंवा शेती उत्पादनाशी रिलेटेड असणाऱ्या ज्या काही योजना आहेत त्या सगळ्या योजना आपण इन डिटेल मध्ये घेणार आहोत. येस, का? कारण योजनांवर जास्त प्रश्न येतात. या वर्षी तर योजनांवर जास्त प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे योजना आपण इन डिटेल मध्ये घेणार आहोत. त्याच्या नोट्स पण तुम्हाला इन डिटेल मध्ये मी देणार आहे. येस, अशा पद्धतीनं हा आपण ऍग्रिकल्चरचा जो काही सिलेबस आहे ते 13 टॉपिक मध्ये तुम्हाला सांगितलं की कशा पद्धतीचा हा, आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला इम्पॉर्टन्स असणार आहे जे पहिल्या स्टार्टिंगला आपण सुरू करणार आहे. हॉर्टिकल्चर, कृषी मूलतत्वे असेल, सॉइल सायन्स असेल ज्याला मृदा व्यवस्थापन म्हटलं जातं, वॉटर मॅनेजमेंट असेल ज्याला पाणी व्यवस्थापन म्हटलं जातं, हे जे पहिले 4 महत्वाचे टॉपिक आहेत ते आपण घेणार आहे. आणि सोबतच आपण वाटलं तर रोज एक योजना असं थोड्या दिवसात आपण सुरू करू. थोडा हॉर्टिकल्चरचा भाग संपला की आपण रोज एक योजना लास्टच्या 10 मिनिटांमध्ये रिवाइज करायला घेऊ. येस, अशा पद्धतीने आपण योजनेचा पण अभ्यास आपला होईल. त्यासोबत आपण समजा आपला एक टॉपिक संपला तर त्याच्यानंतर आपण काय करायचं की सराव टेस्ट ठेवायच्या, म्हणजे जे काय आपण शिकलोय ते आपल्याला इम्प्लिमेंट करता येतं का नाही, येस, हे पण आपल्याला चेक करायचं आहे. अशा पद्धतीने आपली ही बॅच मध्ये या सगळ्या गोष्टी आपण घेणार आहोत. आता नेमकी कोणती पुस्तकं वाचायची, मला तर वाटतं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला नोट्स देते ना, त्यातनं सगळं कव्हर होते. परंतु ऍग्री डिप्लोमाचे जर तुमच्याकडे असतील, कृषी डायरी, मी तर कृषी डायरी, कृषी दर्शनी ज्याला म्हटलं जातं, कृषी डायरी म्हणजे कृषी दर्शनी ज्याला म्हणतो आपण, ती कृषी दर्शनी राहुरी विद्यापीठाची मी आपल्या सध्या ह्याच्यावर सगळ्यात जास्त, कारण खूप सारा डाटा आपल्याला कृषी दर्शनी मधून मिळतो. जर अवेलेबल असेल तर इट्स ओके, नसेल तर आपल्या म्हणजे बॅच मध्ये असणारे जे काही नोट्स आहेत त्यातून मी तुम्हाला देणार आहे. जर समजा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठांची कोणाकडे पुस्तकं असतील, हॉर्टीचे असतील किंवा वेगवेगळे जे काही विषय आहेत त्यांची जर असेल तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता, पण काही गरज नाही, कारण एवढं सगळं वाचण्यापेक्षा नोट्स मधून तुमचं सगळं कव्हर होतंय. आता थोडं आपण बघूया की 2018ला कशा पद्धतीचे प्रश्न आले हे जर आपण थोडंसं बघूया. 2018ला कशा पद्धतीचे प्रश्न आले आपण ते बघूया. येस श्वेता, आपण थोड्या वेळात सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहोत, फक्त आता लक्ष द्या तुम्ही. आता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे कृषी विद्याला तुम्हाला व्यवस्थित दिसतं, थोडंसं बारीक दिसत असावं पण मोबाईल मध्ये व्यवस्थित दिसते. कृषी विद्या ज्याच्यामध्ये कृषी विद्या तत्व असतील, वेगवेगळी पिकं असतील, याचा आपण अभ्यास करणार आहोत. पिकांचं वर्गीकरण वगैरे सगळ्या गोष्टी आपण या कृषी विद्याशास्त्रामध्ये बघणार आहोत. आता ह्या शिफ्ट वाईज 6 शिफ्ट मध्ये ही एक्झाम झाली. 2018ची ही एक्झाम आहे, शिफ्ट वाईज ही एक्झाम झालेली आहे, ज्याच्यामध्ये बघा की कृषी विद्या तत्वावर 16 प्रश्न, दुसऱ्या शिफ्ट मध्ये 17 प्रश्न, पुढच्या शिफ्ट मध्ये 15, त्यानंतरचे 21, त्यानंतर 16 आणि 13 अशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत. पिकांवर पण प्रश्न बघा 8, 7, 4, 2, 3, 5 अशा पद्धतीने वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये असे प्रश्न आलेले आहेत. आता याच्यामध्ये बघा 24, 19, 23, 19 अशा पद्धतीचे, म्हणजे एक 20-25च्या रेंज मध्ये या कृषी मूलतत्वाचे प्रश्न आलेले आहेत. त्यानंतरचा जो सगळ्यात महत्वाचा भाग येतो, जो मोठा आहे याच्यामध्ये असणारा उद्यान विद्या, जो ज्याला हॉर्टिकल्चर असं म्हणतो, त्या हॉर्टिकल्चर मध्ये बघा फळं असतील, त्यासोबत वेगवेगळे भाजीपाला असेल, फुलझाडं असतील, जे नर्सरीचं प्रक्रिया वगैरे त्याची प्रक्रिया, तंत्रज्ञान, नर्सरीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण इथे घेणार आहोत. आणि इतर अशा पद्धतीने बघा किती मोठा भाग आहे, 27, 29, 28, 28, 28, म्हणजे
एकूण 30 प्रश्न आपल्याला एका कशावर येत आहेत तर हॉर्टिकल्चरवर येतात. आता तुमच्या लक्षात येत असेल 120 पैकी 3 चौक 12 म्हणजे चौथा जो काही भाग आहे का नाही 50 तो पण 1/4 जो काय भाग आहे ना तो फक्त हॉर्टिकल्चरचा आहे. त्यामुळे हॉर्टिकल्चर आपल्यासाठी किती महत्वाचं आहे येस. त्याच्यामुळे आपण सुरुवातच आपल्या बॅचची म्हणजे बॅच मध्ये आपलं पहिलं लेक्चर कशाचं होणार आहे उद्यान विद्याचं होणार आहे. उद्यापासून आपले लेक्चर सुरू होतील. तर आपल्या बॅच मध्ये पहिलंच लेक्चर उद्यान विद्याचं सुरू होणार आहे. त्याच्या मागचं कारण काय या विषयाला असणारं वेटेज. येस 2023 ला सुद्धा याच्यावर खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत. पुढे बघा मृदा व्यवस्थापनावर जर बघितलं मृदा व्यवस्थापनावर सुद्धा खूप जास्त प्रश्न आलेले आहेत. 26, 27, 28 अशा पद्धतीचे प्रश्न मृदा व्यवस्थापनावर आलेत. कृषी विस्ताराचा जर बघितला आपण विषय घेतला कृषी विस्तार त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत बघा. त्याच्यामध्ये 10 अशा पद्धतीचे प्रश्न आलेत. परंतु आपण हेही इन डिटेल मध्ये घेणार आहोत. टेक्निकल असणारा भाग आहे थोडा. जल व्यवस्थापन जल व्यवस्थापनामध्ये सुद्धा 9, 6, 10 असे प्रश्न 10 ते 12 अशा रेंज मध्ये प्रश्न आलेले आहेत. पीक संरक्षण येस मागाशी आपण बघितलं प्लांट प्रोटेक्शनवर प्रश्न किती आलेत 8, 7 अशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत. हे सुद्धा आपण व्यवस्थित बघणार आहोत. कृषी अर्थशास्त्र आपला माल तयार झालेला जाऊन विकायचा त्याच्यासाठीचं जे असणारं अर्थशास्त्र आहे. मग कृषीशास्त्र सहकार कृषी विकास योजना हे सगळं आपण कृषी अर्थशास्त्रामध्ये बघणार आहोत. वनस्पती शास्त्र ज्याला आपण येस बॉटनी असं म्हणतो त्या वनस्पती शास्त्राचे प्रश्न आपल्याला कमी आलेत बघा. 5 कशामध्ये तर आलेलेच नाहीत अशा पद्धतीचे प्रश्न आहेत. खूप कमी प्रश्न आपल्याला या बॉटनीमध्ये आलेले आहेत. तरी सुद्धा आपण हे इन डिटेल मध्ये का कारण जेव्हा प्रश्न कमी येतात तर पुढच्या वेळेस प्रश्न जास्त येण्याचे चान्सेस असतात. म्हणून ते आपण व्यवस्थित पद्धतीने ते सुद्धा पाहणार आहोत. पुढे जाऊन मुख्य घटकामध्ये अजून बीजोत्पादन तंत्र सीड जे काय आपलं असणार बीज आहे बिया आहेत ह्याच्यावर पण प्रश्न आलेले आहेत. एक जरी याच्यावर 1-2 प्रश्न आले तरी सुद्धा आपण हे सगळ्या गोष्टी इन डिटेल मध्ये बघणार आहोत. का कारण याच्यावर किती प्रश्न कुठल्या टॉपिकवर किती प्रश्न विचारायचा याचा अधिकार आपला नाहीये. ते जी काही पुढे घेणारी एक्झाम घेणारी जी काही समोरची अथॉरिटी असणारी आहे संस्था असेल काय असेल आयोग असेल आता त्याच्या अगोदर TCS IBPS होतं तर त्यांचा तो अधिकार आहे की कुठल्या विषयामध्ये किती प्रश्न विचारायचे. परंतु आपलं काम काय की ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं हे आपलं काम आहे. त्यामुळे आपण बीजोत्पादन तंत्र पण व्यवस्थित घेणार आहोत. पर्यावरण असेल पर्यावरणामध्ये पण 1 प्रश्न आलाय तरी सुद्धा इथं बघा 3 प्रश्न आलेत परत म्हणजे शिफ्ट वाईज प्रश्न असतात कधी कमी होतात कधी जास्त होतात. त्यामुळे शिकायचं आपल्याला सगळं आहे. जरी प्रश्न कमी जास्त असतील तरी पण शिकायचं सगळं इन डिटेल मध्ये आपल्याला आहे. वनशास्त्र वने लाख रेशीम मधुमक्षिका हे पण आपण पाहणार आहोत. पशुसंवर्धन मागाशी सांगितल्याप्रमाणे जो काय आहे अॅनिमल हजबंड्री पशुसंवर्धनाला म्हटलं जातं. त्याच्यावर 1-2 प्रश्न आले तरी सुद्धा आपल्याला व्यवस्थित पाहिजे. दुग्ध व्यवसाय वगैरे. संगणक शास्त्रावर पण प्रश्न येतात. त्याचं पण 1-2-4 लेक्चर आपण घेऊया जे इम्पॉर्टंट आहेत. एकच प्रश्न आलाय 2018 ला. आता त्याच्यानंतर आपण 19चा पेपर बघू. 19ला पण बऱ्यापैकी गोष्टी सेमच राहिलेल्या आपल्याला दिसून येतात. ह्याच्यामध्ये कृषी विद्याला कमी झालेत बघा. मगाशी आपल्याला कृषी विद्याला किती दिसले होते आता किती कमी झाले तिथं बघा. येस परंतु कमी कुठं झालेले नाहीत उद्यान विद्या. हॉर्टिकल्चरला कुठं कमी झाले बघा. इथं 23 इथं असणार 20 26 22 21. हॉर्टिकल्चरचं महत्व कंटिन्यू राहिलेलं आहे लक्षात घ्या. हॉर्टिकल्चर जो भाग आहे त्याचं कंटिन्यू महत्व आहे. त्याच्यामुळे आपल्यासाठी तो खूप महत्वाचा विषय आहे. त्यामुळे तो आपण एकदम व्यवस्थित बघणार आहोत. जरी कृषी मूलतत्वावर कमी प्रश्न आले असतील तरी सुद्धा आपण ते डिटेलमध्ये बघणार आहोत. मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रश्न सेट करण्याचं काम आपलं आहे का नाही. आपलं काम काय फक्त अभ्यास करणं आणि परीक्षा पास होऊन नोकरीला लागणं हे आपलं काम आहे. तेव्हा आपण जो रिलेटेड असणारा PYQ मधून आपल्याला जो काही सार भेटतो त्या सगळ्या विषयांचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. पुढं मृदा व्यवस्थापनावर प्रश्न कंटिन्यू राहिलेत बघा. तसेच मृदा व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे. सॉइल मॅनेजमेंट सॉइल सायन्स ज्याला म्हणतो आपण एकदम व्यवस्थित डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. सॉइल सायन्स हा भाग कारण ह्याच्यावर खूप सारे प्रश्न आलेले आहेत. सिंचन जल व्यवस्थापन 17-16 माग जल व्यवस्थापन प्रश्न 9-10 असे आले होते पुढे वाढले. म्हणूनच मी सांगते ना की प्रश्न सेट करणं हे त्यांच्या हातात आहे. आपण त्याच्यावर आपला अधिकार नाही कुठला सुद्धा. आपलं फक्त एकच आहे की आपण सगळ्या विषयांना समान न्याय द्यायचा. आपण सगळं शिकून जायचं तिथं. कारण आपल्याला माहित नाही कुठल्या टॉपिकवर किती प्रश्न येणार आहेत. परंतु शिकून जाताना आपल्याला सगळंच तिथं जाऊन शिकून तिथं पेपर आपल्याला द्यायचंय आणि आपल्याला मेरिट मध्ये यायचंय. कृषी विस्तार
इथं बघा कृषी विस्तारला अचानक वाढलं. मग असे किती होते कृषी विस्तार? 5, 8, 9 असे होते. आता 13 प्रश्न आले. म्हणून मी सांगते ते वर्ड लक्षात ठेवा की आपल्याला सगळं अभ्यास, सगळे टॉपिक पूर्ण करायचे आहेत. सगळा टेक्निकल भाग आपल्याला वाचायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. सगळ्या टेक्निकल भागाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. पीक संरक्षण, पीक संरक्षणामध्ये आता इथं प्रश्नच आले नाहीत. काय करायचं आता? पीक संरक्षणावर एकही प्रश्न नाही. 19ला 23ला आहेत. कृषी शास्त्र, कृषी अर्थशास्त्र ह्याच्यामध्ये बघा प्रश्न इथं वाढलेले आहेत. त्याच्यामध्ये सहकार असेल, कृषी विषयक योजना असतील. वनस्पती शास्त्र, वनस्पती शास्त्रावर इथं बघा प्रश्न वाढले. तिथे एका शिफ्ट मध्ये फक्त 5 प्रश्न आले होते वनस्पती शास्त्रावर, बॉटनीवर. मी सांगितल्याप्रमाणे 19 आहे मला वाटतं हे. 19 मध्ये बघा 4, 4, 3, 5 प्रश्न वाढले का नाही? एखाद्या टॉपिकचे प्रश्न एखाद्या वेळेस आले समजा तर पुढच्या वेळेस ते वाढत असतात. एकतर येत नाहीत, वाढतात किंवा आहे तेवढे राहतात. परंतु आपलं कर्तव्य तिथं काय होतं की तो टॉपिक व्यवस्थित अभ्यासणं हे आपलं काम राहतं. यस. त्याच्यानंतर पुढं बीजोत्पादन तंत्र, ह्याच्यामध्ये बघा बीजोत्पादन तंत्रामध्ये मगाशी 2, 1 असं आलं होतं, तर डायरेक्ट भसणारी 7 प्रश्न आले. काय करायचं यावेळेस? आता विचार करायचा का नाही गेल्या वेळेस एकच प्रश्न आला होता मग आम्ही नाही वाचलं, मग आता काय नाही, असं होणार आहे का? नाही. त्यामुळे आपल्याला सगळे विषय व्यवस्थित बघायचे आहे. आपल्याला जरी 3.5-4 महिन्याचा वेळ गेला काय, 4.5 महिन्याचा वेळ गेला काय तरी पण, कारण अजून काय आपली जाहिरात आलेली नाही. जेवढा काही वेळ आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळं शिकून घ्यायचं आहे. आता ते जाहिरात कधी येणार वगैरे या गोष्टी मला माहित नाहीत. फक्त माझं काम काय, तुम्हाला मेरिटमध्ये आणणं, या कृषी विषयक घटकाची व्यवस्थित अभ्यास तुमच्याकडून करून घेणं, व्यवस्थित तुम्हाला प्रोव्हाइड करणं. यस. ज्या काही हे काही नॉलेज या कृषी विषयक घटकांचं आहे ते तुम्हाला व्यवस्थित सांगणं, PDF देणं, तुमच्याकडून सराव करून घेणं आणि पेपरसाठी तुम्हाला तयार करणं, हीच गोष्ट म्हणजे माझ्याकडून तुम्हाला मिळेल. कारण जाहिरात कधी येणार, काय येणार, ह्या सगळ्या गोष्टी कोणाच्या हातात आहेत? सरकारच्या हातात आहेत. ते आपल्या, तुमच्या किंवा माझ्या हातात नाहीये. त्यामुळे आपलं काम फक्त काय, तयारी व्यवस्थित करणं. हवामान, पर्यावरण 4, 3 मग अशी पर्यावरणावर एकच प्रश्न आला होता. इथं भसणारे 4 आले, 3 आले, 4 आले, 8 आले, 6 आले. काय करायचं आता? त्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहेत त्या डिटेलमध्ये पाहणं हेच महत्वाचं आहे. वनशास्त्र, पशुसंवर्धन मध्ये पण बघा एक आहेत तरी सुद्धा पुढच्या वेळेस पशुसंवर्धनवर जास्त प्रश्न येऊ शकतात. ह्या संगणक शास्त्रामध्ये तर एक पण प्रश्न नाही तरी सुद्धा आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. अशा पद्धतीनं हा जो काही 18, आता तुम्ही म्हणताल की मॅडम तुम्ही आम्हाला 18-19चा पेपर दाखवला, 23चा पेपर पण ऍडव्हान्स मध्ये आहे. परंतु तुम्हाला सांगू का, ज्या काही मी नोट्स तयार केलेल्या आहेत, जे काही मी तुम्हाला शिकवणार आहे त्यातून तुम्हाला 18-19चा बेस पूर्ण होणार आहे आणि 23 साठी 23चा पेपर ऑटोमॅटिक तुम्हाला सुटणार आहे. 23चा सुटला की ऑटोमॅटिक आता 26चा पेपर तुम्हाला सुटतो. का? कारण एकमेकावर डिपेंड असलेल्या गोष्टी आपण करत चाललेलो आहे. फक्त तुम्ही 23चाच पेपर मध्ये, 23चा पॅटर्न बदललाय, आता आयोग पेपर घेणार आहे. म्हणजे आपलं जे काही आयोग आहे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग समजा घेणार असेल तर, म्हणजे सगळेजण म्हणतात की घेणार आहे, घेतलं तर इट्स ओके. कारण आपण अभ्यास करताना TCS असो, IBPS असो किंवा MPSC असो, कोणी पण तुमचे पेपर घेऊ द्या, तुम्हाला मार्क्स आले पाहिजेत, तुम्हाला हा विषय व्यवस्थित कळला पाहिजे, तुम्ही मेरिट मध्ये आला पाहिजे, एवढाच माझा विषय असणार आहे. यस. त्याच्यामुळे कोणी जरी पेपर घेतला तरी सुद्धा तुम्हाला प्रश्नांची उत्तरे योग्य सोडवता आली पाहिजे, हा एक विषय आहे. माझं असं म्हणणं आहे 23चा जरी पेपरचा पॅटर्न बदललेला असला तरी सुद्धा 18 आणि 19 हे खूप महत्वाचे आहेत. का? कारण ह्या जे काही 2 पेपर आहेत तो आपला बेस बनवतात आणि आपल्याला बेस कळाला तरच आपण जे काही ऍडव्हान्स गोष्टी शिकू शकतो. आपण नुसतंच ऍडव्हान्स गोष्टी शिकायला लागलो, नुसतंच पॅटर्न बदलला म्हणायला लागलो, परंतु आपण बेसच जर कच्चा ठेवला तर त्या पॅटर्न बदलला काय नाही बदलला काय आपल्याला काही विशेष मार्कच येणार नाही. त्यामुळे विशेष फरकाचा काही विषयच नाही. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे पहिल्यांदा आपण बेस पूर्ण करू आपला व्यवस्थित आणि त्याच्यानंतर ऍडव्हान्सच्या गोष्टी त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक ऍड करत जाऊ. म्हणजे तुम्हाला एक काय म्हणतात, एक वर्तुळ तयार होतं त्याचं की अशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत आणि आपण अशा पद्धतीचा इथं विचार करायचा आहे. टेस्ट पेपर देणार आहे, त्यानंतर आपण पोल घेऊ, त्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला ऑटोमॅटिक कळेल की नेमकं काय करायला पाहिजे, अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे, सगळ्या गोष्टी कशा ह्या ज्या काही सिलेबस मध्ये, हा जो काही सिलेबस तुम्हाला मी दिलेला आहे त्या सिलेबस मध्ये नेमकं हा काय PYQ वरून केलेला सिलेबस आहे. या सिलेबस मधून आपल्याला नेमकं कळतं की काय वाचायला पाहिजे, कोणत्या विषयाला जास्त महत्व दिलं पाहिजे. कशावरून कळतं? PYQ. जे काय आता आपले पेपर आलेले आहेत, आपल्याकडे जे काही पेपर आहेत, कारण बरेच TCS IBPS ने जे काही पेपर घेतले ते पेपरचे बरेच प्रश्न आपल्याला कळले नाहीत, ऑनलाईन होते ते. परंतु हे 18-19चा पेपर जो होता तो लेखी होता असा,
त्याच्यामुळे आपल्याकडे त्याचे प्रश्नपत्रिका एकदम शिफ्ट मधल्या असणाऱ्या आहेत आणि त्यासोबत 23चा पेपर आपल्याकडे आहे. त्यामुळे मला असं वाटतं की बेस जर पक्का असेल तर मग पुढच्या गोष्टी करायला आपल्याला सोप्या जातात. त्यामुळे पुढच्या जे काही दिवस लागतील, आता मी काय एक्झॅक्ट नाही सांगणार की 4 महिने बॅच होईल, 3.5 महिने होईल, 5 महिने होईल, जे काही वेळ लागेल तोपर्यंत मी तुमचा सिलेबस जोपर्यंत आपला कंप्लीट होत नाही तोपर्यंत आपलं लेक्चर सुरू राहणार आहे. सगळ्या गोष्टी आपल्या त्याच्यामध्ये तुम्हाला पीडीएफ नोट्स मिळतील. तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमच्याकडे कुठली पुस्तकं नसतील तर. त्यासोबत तुमचे लेक्चर रोज होतील. त्यासोबत काही अजून लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये पण मी टाकून देईल, काय एक्स्ट्रा तुम्हाला द्यायचं असेल तर. येस, बॅच मध्ये सराव पेपर होतील, पीवायक्यू सेशन होईल, सारखं आपल्या पोलवर क्वेश्चन पेपर म्हणजे सोडवणं होईल, जेणेकरून तुम्ही जे काही वाचलं, जे काही शिकला ते तुम्हाला इम्प्लिमेंट करता येतं का नाही त्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतील. येस, बीटेक ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग मला वाटतं असेल कृषी सेवकला. कृषी डिप्लोमाला जमतं, कृषी बीएस ऍग्रीला जमतं, म्हणजे बीटेक ऍग्रिकल्चर एकदा कोणाला तरी विचारा, कारण मला एक्झॅक्ट ह्याच्याविषयी माहित नाही. कोणाला तरी तुम्ही विचारा. येस, कोणाला तरी विचारा की नेमकं ते चालतं का नाही. श्वेता, मला नाही माहिती त्याच्याविषयी, त्यामुळे सांगणार नाही. येस, आलं तुमच्या लक्षात. आता अजिबात टेन्शन घेऊ नका. एवढ्या दिवसापासून बरेच तुमचे कॉल मेसेज सुरू होते, मॅडम कधी होणार कृषी सुरू, कधी होणार. आता फायनली आपलं कृषी सुरू होते. उद्यापासून आपण हॉर्टिकल्चर, उद्यान विद्या, फलोद्यान जो काय आहे तो भाग आपण उद्यापासून सुरू करतोय. सगळ्यांनी व्यवस्थित ऐकलं, सगळ्यांना लक्षात आलं की नेमकं मी काय म्हटलं ते. सगळं बऱ्यापैकी आपण मराठीमधून सगळ्या गोष्टी असणार आहेत का. इंग्लिश मधल्या गोष्टी आपल्याला थोड्याशा जड जातात, कारण आपली बोलीभाषा काय मराठी. त्यामुळे आपण शिकवताना बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण मराठीमध्येच घेणार. आयोग पण जरी एमपीएससी ने एक्झाम घेतली, कृषी एमपीएससी कृषीचे पण जरी आपण मागचे पेपर बघितले, त्यांनी पण बराच जे काही स्थानिक जी भाषा आहे त्या गोष्टी म्हणजे तसेच वर्ड वापरलेले आहेत त्यांनी. त्याच्यामुळे आपल्याला काय अवघड जाणार नाही, त्या गोष्टी सोप्या होतील. यस, सगळ्यांना कळालं अभ्यासक्रम नेमका काय आहे, प्रश्न कशा पद्धतीचे येतात, कुठल्या टॉपिकवर जास्त येतात, या सगळ्या गोष्टी तुमच्या आल्या लक्षात. सगळ्यांनी मला मेसेज करा. आपलं इंटरॅक्शन मेसेज वरूनच होऊ शकतं. त्याच्यामुळे सगळ्यांनी पटपट कमेंट करून सांगा की तुम्हाला कळालं का, मी एवढा वेळ जे सांगितलं ते तुम्हाला कळालं का, एकदा मला सांगा. सगळ्यांनी पटपट कमेंट करा. सगळ्यांनी पटपट कमेंट करा की आम्हाला कळालेलं आहे. आता तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. माझा आवाज व्यवस्थित आला? आतापर्यंत जे लेक्चर झालं ते लक्षात आलं? चला, तुम्हाला सगळ्यांना कळालं असेल तर आपण थांबूया. उद्यापासून आपले हॉर्टिकल्चरचे लेक्चर सुरू होतील. यस, हॉर्टी हा भाग आपण सुरू करणार आहोत. सगळ्यांनी पटपट कमेंट करा मला, म्हणजे मला कळेल. यस यस, प्रणिता कळालं ना तुम्हाला? यस यस, मोनिका, श्वेता, चालेल. सगळ्यांच्या लक्षात येते ना नेमकं काय सुरू आहे? तुमचं थोडंसं टेन्शन कमी झालं असेल, कारण कृषीचं बऱ्याच जणांना टेन्शन आलं होतं की आता पुस्तकं कुठून आणायची, कसं वाचायचं, सगळं तर इंग्लिश मध्ये दिसतंय, आम्हाला काय लक्षात येईना, बरेच प्रश्न तुम्हाला पडले होते. यस, आता काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. इथून पुढे आपलं एकदम व्यवस्थित कृषी विषयक, ऑलरेडी तुमचे नॉन टेक्निकचे लेक्चर सुरू आहेत तुमच्या बॅच मध्ये. आता टेक्निक असणारा जो काय भाग आहे कृषीचा तो उद्यापासून सुरू राहील. तुम्हाला 1-2 आता तर आपला 10 ते 11 चालेल, परंतु 2-3 दिवसात एक्झॅक्ट टाइम काय असेल तो तुम्हाला मी सांगेन. अगोदरच तुम्हाला नोटिफिकेशन आलेलं असेल लाईव्ह लेक्चर किती वाजता तुमचं लेक्चर होणार आहे हे तुम्हाला लाईव्ह मध्ये, कंटेंट आणि लाईव्ह तुमच्या बॅच मध्ये असतं. लाईव्ह मध्ये जाऊन बघायचं की किती वाजता आपलं लेक्चर होणार आहे. येस, सगळ्यांच्या आलं लक्षात? एकदा थंब देऊ. बऱ्याच जणांनी, सगळ्यांनी पार्टिसिपेट करा. सगळ्यांच्या आलं का लक्षात? सगळ्यांना व्यवस्थित कळतंय? लक्षात आलं व्यवस्थित? कळालं व्यवस्थित? तुम्हाला नेटवर्कचा इश्यू आहे का? नेटवर्क नाहीये का बऱ्याच जणांना? चालेल, ठीक आहे. थांबू आपण. उद्यापासून आपण हॉर्टिकल्चर हा विषय सुरू करणार आहोत. जो काय उद्यान विद्याशास्त्र आहे, फळबाग वगैरे या सगळ्या गोष्टी आपण उद्यापासून सुरू करतोय. चला, धन्यवाद सगळ्यांना. थांबूया आपण उद्या.
आता येस येस बालाजी, मोनिका, प्रणिता, श्वेता, रेग्युलरली तुम्ही सगळी लोक लाईव्ह राहा, जेणेकरून काय तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही विचारू शकता लाईव्ह मध्ये. येस, त्यामुळे सगळे लोक तुम्ही या लाईव्ह जेव्हा असेल तेव्हा उपस्थित राहा. लाईव्हला जर असेल तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला म्हणजे इंटरॅक्शन होतं डायरेक्टच, त्याच्यामुळे लवकर गोष्टी येतात लक्षात. चालेल, धन्यवाद. थांबायचं आपण. धन्यवाद सगळ्यांना, खूप खूप धन्यवाद.